हाय गाईज, तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये आळू वडी. सो मी आता रेसिपी दाखवते. हे बघा, मी ते सगळं करून ठेवले. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. सो आता इथे पण लसूण आणि हे सगळं वाटण एकत्र घेऊ आणि मग त्याला चांगलं बारीक त्याला वाटण करून घेऊया. जिरं टाकते. जिराने चव छान येते, त्याच्यामुळे जिरं नक्की टाका. त्याच्यानंतर बघा, ही अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मी 2 चम्मच हळद टाकली आहे आणि माझ्या चवीनुसार मी मीठ टाकले. तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ टाका. त्याच्यानंतर मग आपल्याला आपण जे वाटण केलं आहे हिरवंवालं, सो ते वाटण आपल्याला त्या सारांमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे वाटण आपण टाकल्याच्यानंतर आपण पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मग नंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे. मग तुम्ही हे बघा, अशा प्रकारे मिक्स करायचं. खूप पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. हे बघा, अशी असं पाहिजे, मीडियममध्ये एकदम. सो चला आता आपण एक टोप ठेवूया पाण्याचा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं बॉईल करायला, वडी शिजवायसाठी. आणि मग त्याच्यानंतर हे बघा, हे आळूचे पानं आणि सगळं मी तर करेल. हे पहिले आपण एक चाळण घ्यायचे, त्याला आपण तेल लावून घेतलं आहे मी, कारण मग ते तेलाचं आहे भांडं, मग ते इथे ठेवणार, कारण की ते वडी चिपकू नये म्हणून ते ठेवतात. आता बघा, असं प्रकारे पानं ठेवायचे आणि त्याला असं सारण लावून घ्यायचं. सारणला कंजूसगिरी करू नका, छान पद्धतीत मस्त असं सारण लावून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते ती पानं कशी लावायची. हे असं एक सरळ एक उलटा असं लावायचं. असं करून तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती पानं लावायचे आहेत. मी तीन पानं लावत आहे इथे. हे बघा, अशा प्रकारे सारण वगैरे लावून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे कसं रोल करायचा. हा दोन्ही साईडून आतमध्ये फोल्ड करायचा आणि मध्ये पण थोडं मस्त सारण लावून घ्यायचं आपण. हे बघा, असं म्हणजे टेस्ट मस्त लागते. त्याच्यानंतर मग त्याला असं फोल्ड करायचं आपल्याला राऊंडमध्ये. असं निघत असेल ना, ते आतमध्ये फोल्ड करायचे. हे बघा, अशा प्रकारे. आणि वरतून पण थोडंफार सारण लावून घ्यायचं, मस्त पॅक होतं ते आणि टेस्ट पण मिळते वरतून पण पानाच्या वर. आपल्याला हे तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचं. आणि त्याच्यानंतर बघा, आता हे मी पाणी तापवून घेतलं आहे मीडियम. आता ह्याच्यावरती मी माझे बघा, हे 3 वडीचं झालं आहे. सो आता ते मी त्याच्यावरती ठेवणार आणि नंतर त्याच्यावरती प्लेट ठेवूया आपण. आणि त्याच्यावर वाफ जाऊ नये म्हणून त्याच्यावरती मी एक वजन असं वस्तू ठेवते. सो मीडियम गॅसवरती शिजवायची आपल्याला वडी. एक 15 ते 20 मिनटं तुम्ही शिजवून घ्या. त्याच्यावर मी हे ठेवलं जाडसर. त्याच्यानंतर एक 20 मिनटांनी मी वडी बघितली. बघा, आपली अशा प्रकारे वडी शिजवून झालेली आहे. आणि मग आता आपण ह्याला काढायची आणि चांगली थंड होऊन द्यायची. एका साईडला काढूया, थंड झाल्यावर ह्याला बारीक बारीक काप करायचे. आणि मग चला आता थंड झाले. मी इथे पॅनमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं आहे गरम करायला. तेल टाकलं आहे, थोडंसं तेल मीडियम गरम करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी इथे बघा, आता वडीचे काप करून घेतले अशा प्रकारे. आता हे वड्या आहेत ना, हे अशा बघा, अशा पद्धतीत लावायच्या. एक एक करून सगळ्या लावून घ्या तव्यावरती आणि मीडियम गॅसवरती त्याला फ्राय होऊन द्या. डीप फ्राय मी नाही करत, मला असंच आवडतात, शॅलो फ्राय. हे बघा, अशा प्रकारे ठेवायचे मीडियम गॅसवर. लालसर झाले की पलटी मारायची.
अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहेत. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. बाय बाय.